शिवप्रेमी कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण समितीच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना शुद्ध पाणी आणि फराळाचं वाटप करण्यात आले। कुपवाडमधल्या सोसायटी चौकातून टाळ मृदुंगाच्या निनादात विठ्ठलाच्या जयघोषात या उपक्रमाला प्रारंभ झालाय। वारकरी आणि कार्यकर्त्यांनी दिंडीतील वारकऱ्यांना फराळ आणि स्वच्छ पाण्याचं वाटप केलंय। शिवप्रेमी कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण समितीच्या वतीने आषाढी एकादशीला पायी जाणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांना शुद्ध पाणी आणि फराळाचे वाटप करण्याचा उपक्रम अनेक वर्षांपासून सुरू ठेवलाय। कुपवाडमधून या उपक्रमाला सुरुवात करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक पद्माकर जगदाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले। जगदाळे आणि भांडवलकर यांनी या उपक्रमाचं कौतुक करत शुभेच्छा दिलेत। सलग 12 वर्ष माजी नगरसेवक गजानन मगदुम यांच्या मार्गदर्शनाखाली हा सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहे। या उपक्रमाचे संयोजन आशुतोष धोत्रे, विजय खोत, राहुल कोल्हापुरे, भाऊसाहेब पाटील, CR पाटील, राजू मैनाबापू पाटील, बंडू रासकर, संदीप पाटील, पैलवान महादेव मगदुम, मनसूर मुजावर, सिकंदर मुल्ला, दादासाहेब पाटील, बापूसाहेब तोडकर, अभिजित परीट, रमेश जाधव, अरुण रुपणर, रावसाहेब पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी केले। या उपक्रमाचा उद्देश हनुमंत सरगर यांनी सांगितला। ही दिंडी कुपवाड शहरातून निघून पंढरपूरकडे रवाना झाले। त्या ठिकाणी येणाऱ्या दिंड्याचे स्वागत करून त्यांना पाणी आणि फराळाचं साहित्य देण्यात आले। अशा प्रकारे चांगल्या मोठ्या पद्धतीनं हे कार्यक्रम होत राहू त्याबद्दल आमच्याकडून शुभेच्छा। जाणाऱ्याची जी व्यवस्था केलेली आहे ती कौतुकास्पद आहे। आपल्या सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि एकादशीच्या निमित्तानं मी शुभेच्छा देतो। व्यवस्थित त्यांना प्रवासादरम्यान खायला येते आणि इथून जवळजवळ तानन फाट्यापासून सुरू झाल्यानंतर आपण जवळजवळ सांगोलीच्या पुढेपर्यंत आपल्या या सोहळा आपण सुरू राहतोय अविरतपणे। या सोहळ्यामध्ये सर्वजणच सहभागी असतात। या सर्व पाण्याच्या बॉटल्स गजानन मगदुम यांच्या मार्फत आयोजित केल्या जातात। तसेच लाडू, बिस्किट हे सर्वांच्या आपल्या एकत्रितेनं सारांशानं छोट्या छोट्या मदतीनं आपण हे सर्व उपक्रम करतो आणि अशीच सेवा आपल्या विठ्ठलांनी आम्हाला आशीर्वाद द्यावी आणि कुपवाड शहरातून आणखीन जास्त प्रमाणात दिंड्या लावावीत, लोक व्यसनमुक्त व्हावीत, लोकांचे चांगले विचार घडावेत यासाठी ही दिंडी आपण आयोजित केलेली आहे। तरुण पिढी आता आहारी झालेल्या आहे व्यसनाच्या, तर त्यापासून दूर व्हावी हा याच्यासाठी एकमेव उपाय म्हणजे वारकरी आणि त्याच्यासाठीच आम्ही प्रयत्न करतो। ईश्वराने देखील आम्हाला असंच आशीर्वाद द्यावे, ईश्वरचरणी प्रार्थना आणि आलेल्या पाहुण्यांनी या ठिकाणी आमच्या